एक रिसर्च आता झाला आणि त्यामध्ये असं विचारलं गेलं किंवा असं शोधलं गेलं की सगळ्यात जास्त ऍडिक्शन लोकांना कोणत्या 3 गोष्टींचं आहे. तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट त्या डाटामधनं बाहेर आली आणि ती गोष्ट अशी होती की सगळ्यात जास्त ऍडिक्शन लोकांना जे आहे, जे ऍडिक्शन त्रासदायक ठरू शकतं असं त्यांना वाटतं, तर त्यातलं पहिली गोष्ट आहे कोकेन. जे आपल्याला मोस्ट ऑफ सगळ्यांना माहिती आहे की कोकेनचं ऍडिक्शन सगळ्यात डेंजरस. दुसरं ऍडिक्शन त्यांनी सांगितलं ते म्हणजे शुगरचं, म्हणजे गोड खाण्याचं. तर भारत ही ऑलरेडी मधुमेहाची राजधानी बनत आहे आणि त्याला रिझन पण हेच आहे की शुगरचा अतिप्रमाणात वापर. तर हे एक दुसरं कारण सांगितलं. आणि तिसरं ऍडिक्शन सांगितलं गेलंय ते म्हणजे तुमची सॅलरी. खूप लोकांना सॅलरीचं पण ऍडिक्शन असतं. ही गोष्ट मला आज लक्षात आली की दर महिन्याला मला ठराविक रक्कम खात्यामध्ये येऊन पडलीच पाहिजे, हे सुद्धा काही लोकांना ऍडिक्शन असतं. आणि त्यामुळं मनुष्य प्राणी हा आयुष्यभर काम करत राहतो. 60 वयानंतरही सॅलरी मिळावी ह्यासाठी पळत राहतो. कित्येक लोक गव्हर्नमेंट नोकरीमधनं रिटायर 60व्या वर्षी होतात आणि परत नवीन जॉब पकडतात, कारण त्यांना त्या सॅलरीचं ऍडिक्शन असतं असं जाणवलं. कोणतंही ऍडिक्शन वाईटच, मग ते साखरेचं असून दे, नाहीतर तुमच्या कोकेनचं असून दे, नाहीतर सॅलरीचं असून दे. पण मला असं म्हणायचंय की सॅलरीचं ऍडिक्शन हे वेगळ्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. ते म्हणजे सॅलरीसाठी तुम्हाला काम करावं लागतं आणि जे पॅसिव्ह इन्कम आहे त्यासाठी मात्र तुम्हाला काम नाही करावं लागत. तर तुम्ही काम न करताही तुमच्या अकाउंटमध्ये दर महिना पेन्शन स्वरूपात पॅसिव्ह इन्कम जरी यायला लागला तर ते तुम्हाला सॅलरी सारखंच काम करेल. तर या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. त्यामुळं त्याची सुरुवात मात्र फार लवकर करावी लागते आणि ती तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही हेल्प लागली तर नक्कीच आम्हाला भेटा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला तुमचं फायनान्शियल नॉलेज, लाईफचं नॉलेज ऍड करण्यासाठी उपयोगी पडतील. त्याचा फायदा तुम्हाला नक्की घेता येईल. शेअर पण करा. तुमचे जे जवळचे आहेत की ज्यांना तुम्हाला वाटतंय की त्यांनी हे बघावेत आणि त्यांनी त्यांचं नॉलेज वाढवावं, त्यांच्यासाठी हे उपयोगी नक्कीच पडेल. थँक्यू.